नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूडी सागर. तर आज मी आलेलो आहे मुंबई येथील ताडदेव परिसरात. मुंबई म्हटलं की पावभाजी, आणि पावभाजी म्हटलं की मुंबईची एकच आयकॉनिक पावभाजीचं जे नाव येतं ते म्हणजे सरदार पावभाजी. सरदार पावभाजी हॉटेलचं लोकेशन आहे अगदी ताडदेव बस डेपोच्या अगदी समोर आहे, आणि बॉम्बे सेंट्रल स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हे खूप आयकॉनिक हॉटेल आहे. मुंबईत कुठेही जा तुम्ही, महाराष्ट्रभर पावभाजीचं नाव आलं की सरदार पावभाजीचं पहिलं नाव घेतलं जातं. तर आज आपण बघणार आहोत या हॉटेलमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पावभाजी आहेत आणि त्यामधील एक आपण टेस्ट करणार आहोत. तर चला मित्रांनो, या माझ्याबरोबर आपण जाणार आहोत सरदार पावभाजीमध्ये. या. मित्रांनो, बघू शकता हे जे कस्टमर येतात त्यांच्यासाठी हे रेस्टॉरंट आहे त्यांचं, आणि ह्या साईडला त्यांची जी पावभाजीचं सेक्शन आहे, मेकिंग कंटिन्यू चालू असतं. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत हे हॉटेल चालू असतं सगळ्यांसाठी. आणि एक वेगळंच सेक्शन आहे त्यांचं किचनचं, आणि पावभाजी लाईव्ह आपल्याला बघायला मिळते. आपण थोड्या वेळाने बघणार आहोत त्याची मेकिंग सुद्धा. तोपर्यंत आपण हॉटेलचा ॲम्बियन्स बघूया. तर मित्रांनो, या आतमध्ये बघू शकता किती प्लेझंट ॲम्बियन्स आहे, खूप छान इंटिरियर केलेलं आहे. ते आल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. बघू शकता फॅमिली कशी एन्जॉय करते फूड. संध्याकाळची वेळ आहे तरी पण हॉटेल भरलेलं आहे. दुपारी किंवा रात्रीच्या वेळेस आलात तर खूप हॉटेल म्हणजे पूर्णपणे भरलेलं असतं. संध्याकाळची वेळ असल्या कारणाने तरी पण हॉटेलमध्ये बऱ्यापैकी कस्टमर बसलेले आहेत, फॅमिली एन्जॉय करत आहेत. आणि हे हॉटेल फक्त पावभाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत हे हॉटेल ओपन असतं. तर मित्रांनो, बघू शकता सरदार पावभाजीची जी मेनू लिस्ट आहे ती अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक टेबलवर ठेवलेली आहे. अमूल पावभाजी, अमूल जैन पावभाजी, असे त्यांचे 5-6 आयटमच आहेत, पण खूप सेल होतात त्याचे. त्यामधील मी बेसिक जी त्यांची स्पेशल आहे अमूल पावभाजी ती मी ऑर्डर करणार आहे. आणि त्यांचे एक वैशिष्ट्य आहे, ते अमूल बटर भरभरून टाकतात त्यांच्या पावभाजीमध्ये. आणि त्यांच्या जी पावाच्या मध्ये तुम्ही पाव बघाल तर अक्षरशः तोंडामध्ये गेल्यावर मेल्ट होतो. अक्षरशः बटरमध्ये एकदम लोडेड असतो तो पाव. तर आपण ऑर्डर करणार आहोत अमूल पावभाजी. आणि त्यांच्याकडे हे ब्रेवरेजेस पण आहेत, बघू शकता. तर आपण तोपर्यंत मेकिंग बघूया आणि त्याच्यानंतर आपण पावभाजी टेस्ट करणार. या मित्रांनो, 2 मोठ्या क्यूब आहेत, ते पूर्णपणे त्यांनी इथे लोडेड केलेले आहेत. आणि कुठल्या प्रकारचं त्यांचं संकोच नाही आहे बटरसाठी. एकदम पूर्णपणे लोडेड आहे पाव त्याच्यामध्ये. अक्षरशः आंघोळ करतोय हे बटरमध्ये पाव. आणि हा जो पाव कस्टमर लोकांच्या तोंडात गेला की एकदम मेल्ट होतो. तुम्ही बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये ते बनवत आहेत. बघू शकता हे मसाला पावची मेकिंग चालू आहे. बटर टाकलंय, त्याच्यामध्ये कांदा आहे, त्याच्यानंतर त्याने रेड चिली पावडर टाकली आहे, धनिया टाकली आहे, थोडीशी पावभाजी पण मिक्स केली आहे. जर कुठल्या कस्टमरला मसाला पाव ऑर्डर केली असेल तर त्याची मेकिंग सुद्धा इथे आहे. तर युनिक मेकिंग आहे त्याची. हो हो, व्हेरी नाईस. मित्रांनो, बघू शकता इथे सरदार मध्ये एकच वैशिष्ट्य आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये. कस्टमर
खाऊन संतुष्ट होणारच. यूनिक पाव भाजी है, त्याचं मेकिंग चालू झालेलं आहे. जहांगीर भाई है, वो अभी बताएंगे हमको क्या क्या डालने वाले. मुंबई ताडदेव एरियात आला असाल तर नक्की सरदार पावभाजीला भेट द्या आणि पावभाजी एन्जॉय करा. त्याची टेस्ट कशी आहे ती मला नक्की सांगा. आता मी टेस्ट करायला जाणार आहे पावभाजी. चला मित्रांनो या. हाय सर, विच पावभाजी विच ऑर्डर यू? विच पावभाजी? Which one is? Amul Pav Bhaji. Amul Pav. How was the taste? It's excellent. Very good. Very good. Very good. Delicious. Delicious. Very Yes. nice. Where you come from? America. America. Yes. All the way from America to taste this. Very nice. How was the taste, ma'am? It was good. It's good. Yeah. You like it? Delicious. Yeah. I You do. coming again? Huh? You definitely coming again? Yes. So that's it. Yes. Yeah. Hi, ma'am. Hi. How was the pav bhaji? It was great. It was Yes. great. Thank you. It's a big name in the India. It's Sardar Pav Bhaji. Yeah. So all people are come for just tasting these pav bhaji. So how is? Very nice. Yes, very nice. It was very good. You coming Lots again? of vegetables. Yeah. Yes. Thank you, sir. विद यंग टूर्स एंड ट्रैवल. आपको कैसा लगा सर ये? बहुत अच्छा लगा. हम लोग आते हैं गेस्ट को लेके. हाँ. ये पाव सरदार पाव भाजी में ही आते हैं. आपने ऑर्डर किया अभी? हमने चीज पाव भाजी ऑर्डर किया. अच्छा. कैसा और है टेस्ट? मतलब एक चीज किया और एक अमूल बटर किया. नॉर्मल. इसका पाव भाजी ना मैं जब कॉलेज में था तब से खा रहा हूँ. अच्छा. 5 years तो हो गया है. ओके. एंड इट्स अ वेरी गुड प्लेस टू हैव. और टेस्ट कैसा है? बहुत अच्छा है. बहुत अच्छा. तो बहुत अच्छा है. फ्रिक्वेंटली आते रहते हो? मैं तो फ्रीक्वेंटली आता रहता हूँ. मेरी वाइफ फर्स्ट टाइम आ रही है अच्छा. और मेरी जो दोस्त है वो पहली बार आ रही है. अच्छा मैम फर्स्ट टाइम आए, कैसा बहुत है टेस्टी experience? पाव भाजी है. We specially came here from Indore to have अच्छा. this पाव भाजी. आप कहाँ पे रहते हैं सर? Indore. इंदौर से यहाँ पे पाव भाजी खाने आए? And I'm from Jammu, तो जम्मू से यहाँ पे हम फर्स्ट टाइम यहाँ पे खा रहे हैं. It's amazing पाव. अच्छा, जम्मू से खास ये पाव भाजी टेस्ट करने आए? Yeah, yeah. सर जी ये कौन सा पान है? मगई पान है, मगई जोड़ी आएगा. अच्छा. और कलकत्ता ड्राई फ्रूट पान है. ये कलकत्ता ड्राई फ्रूट पान और ये मलाई मगई जोड़ी है. मलाई जोड़ी. सरदार का फेमस पान है. अच्छा, ये सरदार जी का फेमस पान है. पाव भाजी खाने के बाद ये खाने का ही? कोई भी कस्टमर आता है तो हमें खा के ही जाता है पान. अच्छा. मित्रांनो बघू शकता
सरदार पावभाजीची मी अमूल पावभाजी ऑर्डर केलेली आहे आणि ती आलेली आहे. बघा मला कांदा दिला, त्याच्यावर त्याने चाट मसाला, लिंबू आणि बटर बघू शकता कुठल्या क्वांटिटीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये बटर आहे आणि त्यांचा जो पाव पण बघा पूर्ण लोडेड असतो बटरमध्ये. तोंडामध्ये गेले गेले मेल्ट होतो. तर मी ट्राय करणार आहे. हे मी लिंबू पिळलेलं आहे. त्यानंतर मी बटर बघू शकता केवढ्या मोठ्या क्वांटिटीत टाकतात. मी थोडासा कांदा स्प्रिंकल करणार आहे आणि असं पूर्णपणे मिक्सचर करायचं आहे. बटर बघा कसं, तुम्ही बटर बघू शकता अक्षरशः भरभरून बटर टाकलेलं जातं, कुठल्या प्रकारचा संकोच नसतो. आणि पाव पण बघा एकदम पूर्ण बटरमध्ये लोडेड असतो, स्पॉन्जी. आता मी एक बाईट घेणार आहे. हेवन पावभाजी लवर जे असतील त्यांच्यासाठी स्वर्गच आहे. तुम्ही बघू शकता माणसं कुठून येतात. आउट ऑफ इंडिया तर येत आहेत, आउट ऑफ महाराष्ट्राच्या स्टेटच्या बाहेरचे पण माणसं येतात. तर मुंबईतल्या माणसांचा तर काय प्रश्नच नाही, सगळे येतच असणार ही पावभाजी खाण्यासाठी. खूप छान टेस्ट आहे, बटरचा फ्लेवर येतो आहे. त्यांचे जे मसाले आहेत युनिक, प्रॉपर त्यांनी पावभाजी छान प्रकारे केलेली आहे. एकदम मिक्सर. अजून मी बाईट घेणार आहे कारण मला ते राहत नाही आहे. मस्त. नक्की मित्रांनो तुम्ही पण भेट द्या. सरदार पावभाजी ताडदेव एरियामध्ये आहे. ताडदेव बस डेपोच्या अगदी समोर आहे. नक्की इकडे या परिसरात आलात तर नक्की सरदार पावभाजीला भेट द्या आणि त्यांची जेवढ्या काही पावभाजी असतील त्यातली तुम्ही चॉईस करून खाऊ शकता. अतिशय एक्सलंट पावभाजी आहेत. मित्रांनो मी आता पावभाजी फिनिश केली आहे आणि एक 2 स्वीट आयटम मागवलेले आहेत त्यांच्याकडचे. एक आहे कॅरेमल कस्टर्ड आहे आणि चॉकलेट मूस. बघा कॅरेमल अक्षरशः व्हायब्रेट होतं जरा जरी हल्लं तरी. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. एकदम ओ हो 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 व्हेरी नाईस. असं गोड नाही आहे आणि खूप छान आहे त्याची टेस्ट. त्यानंतर मी चॉकलेट मूस, त्यांच्याकडे युनिक आयटम आहे. तर पावभाजी खाल्ल्यानंतर नक्की हे दोन्ही ट्राय करा. स्वीट ते पण खूप छान आहे. एकदम जास्त असं स्वीट नाही आहे, प्लेन आहे एकदम. तोंडात गेल्या गेल्या मेल्ट होत आहे. खूप छान आहे. तर तुम्ही नक्की पावभाजी पण कंप्लीट केल्यानंतर हे 2 आयटम मागवा नक्की आठवणीने. कॅरेमल कस्टर्ड आहे आणि आहे चॉकलेट मूस. स्मूथ आहे एकदम, तोंडामध्ये गेल्या गेल्या मेल्टेड होत आहे. दोन्ही आयटम मागवा. तर मी हे फिनिश करणार आहे. असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सरदार पावभाजीला नक्की एकदा भेट द्या. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.